आदित्य त्रिगही राजयोग या राशींची चांदीच चांदी. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो मंडळी, कधी कधी ग्रहयोग असा काही घडतो की अचानक नशीब फुलतं, अडथळे दूर होतात आणि आयुष्यात सुवर्ण संधी चालून येतात. असाच एक दुर्मिळ आणि शक्तिशाली योग लवकरच तयार होत आहे. बुधादित्य त्रिगही राजयोग हा योग काही विशेष राशींवर धनवर्षाव करणार असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या योगामुळे करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होणार आहे आणि व्यापार व्यवसायातही मोठे बदल घडू शकतात. यामध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का? कोणत्या त्या राशी ह्या योगासाठी शुभ ठरणार आहे? काय असतील या योगाचा परिणाम आणि तुम्ही कसे त्यांचा पूर्ण लाभ घेऊ शकता याबद्दल चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत 3 ग्रहांचा गोचरामुळे अनेक शुभयोग जुळून आहेत. आता नेमक्या कोणत्या आहेत राशी याचा सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधी, यश, प्रगती मिळू शकेल ते बघूया. आत्ताच्या घडीला कुंभ राशीत विविध राजयोग युती योग जोडून आलेले आहे. असे सांगितले जाते कुंभ ही शनीची रास आहे. या राशीत शनी विराजमान आहे. स्वराशात शनी विराजमान असल्यामुळे शश नामक राजयोग जुळून आलेला आहे. तर कुंभ राशीत 9 ग्रहांचा राज सूर्य आणि 9 ग्रहांचा राजकुमार बुध विराजमान झाले आहेत. बुध आणि सूर्याच्या या युती योगामुळे बुधादित्य राजयोग जुळून आलेला आहे. तर शनी, बुध आणि सूर्य यांचा त्रिगही योग जुळून आला आहे. शिवाय विपरीत नामक राजयोगाप्रमाणे फळ देणारा योगही जुळून येत आहे. आता काही दाव्यानुसार असा योग तब्बल 50 वर्षांनी जुळून आला असल्याचे सांगितले जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार शश राजयोग, बुधादित्य राजयोग, विपरीत राजयोग आणि त्रिगही योगांचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा, नफा, सुवर्ण संधी, यश, प्रगती प्राप्त होऊ शकेल? तर त्यापैकी पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी. लोकांना उत्पन्नाच्या नवीन स्रोतामध्ये पैसे कमवण्यात यश मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकेल. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरण्याचाही शक्यता आहे. नवीन ग्राहक, व्यावसायिक संबंधाचे फायदाही असल्याचे नोकरीच्या शोधात असलेल्यांनाही देखील चांगली बातमी, उत्पन्न वाढ या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जिथे गुंतवणूक कराल तिथे देखील तुम्हाला नफा मिळेल. वडिलांकडून सहकार्य मिळू शकते. दुसरी भाग्यवान राशी आहे ती वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना उत्पन्नात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसंच प्रयत्नांचे कौतुक जे असेल त्याच्यातही तुम्हाला सहभाग होईल. व्यवसायात नफा, गुंतवणुकीमध्ये नफा, मुलांशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात. तिसरी नंतर मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्यशाली साथ मिळेल. मानसिक आरोग्य चांगले राहील. जबाबदारी आणि आत्मविश्वास देखील तुमचा वाढेल. धार्मिक आणि आध्यात्मिक भागात सहभाग तुम्ही करू शकाल. परदेशात यात्रा देखील तुम्हाला होऊ शकते. करिअर देखील हमखास उंचावर जाण्याचे चान्स आहे. कर्क राशीच्या लोकांना लाभ मिळू शकेल. वेळोच्या वेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमध्ये पैसे कमवण्यात यश होईल. शेअर बाजार, लॉटरीमध्ये तुम्हाला नफा मिळेल. व्यवसाय, रिअल इस्टेट, मालमत्तेत देखील जमिनीशी संबंधित चांगला व्यवहार तुम्हाला होऊ शकतो. नफा देखील मिळू शकतो. तसेच सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या बातम्या मिळू शकतील. वडिलोपार्जित मालमत्तेत फायदा होण्याची शक्यता आहे. नियोजित योजना यशस्वी होऊ शकते. त्यानंतर कन्या राशीसाठी करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळते. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य ठरू शकेल. संपत्तीची, प्रसिद्धीची आणि यशाच्या संधी मिळू शकतील. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. मालमत्तेत वाढ होईल. वाहन खरेदीचे योग आहे. आर्थिक लाभ मिळू शकेल. अडकलेले पैसेही तुमचे लगेच बाहेर निघतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत परीक्षेत यश मिळेल. भौतिक सुखही मिळू शकेल. त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भौतिक सुखे मिळू शकतील. मालमत्तेच्यात वाढ होईल. तसेच वाहन खरेदीचे योग देखील आहे. नोकरदारांसाठी हा काळ उत्तम मानला जात आहे. ज्या लोकांच्या व्यवसाय स्थानावर मालमत्ता, जमीन आणि मालमत्ते संबंधित आहे त्यांना लाभ मिळू शकेल. नातेसंबंध दृढ होतील. वडिलोपार्जित मालमत्ता देखील तुम्हाला भेटेल. तर या होत्या ह्या राशी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.